आता बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई, पालघर आणि ठाण्यातील मनसे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। सभापती पद देऊन भाजपने राम शिंदेंचा आवाज दाबला अशी टीका रोहित पवारांनी राम शिंदेंवर केली होती। याच टीकेला आता राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले, त्यावर त्यांनी बोलावं असा टोला राम शिंदेंनी लगावला। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। राणे हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले अशी टीकाही नाईक यांनी केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला शोभेल असं स्मारक अहिल्यानगरमध्ये उभारणार आहोत। त्यासाठी अर्थखातं आपल्याकडील निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमधून केली आहे। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत। मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे। राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरलाय। गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असलं तरी आर्द्रता अधिक असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले। तापमानाचा पारा वाढल्यानं मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे। राज्यभरात गुरुवारी दुपारी विजेची मागणी तब्बल 30,658 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे। यापूर्वी 25 मार्चला 30,561 आणि 10 मार्चला 30,229 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली होती। नाशिक जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्यानं अखेर प्रशासनाकडून 22 गावं आणि 37 वाड्यांवर 22 टँकरच्या 34 फेऱ्यांना सुरुवात करण्यात आली आहे। भारत सरकारनं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। वेगळी चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेला रायगडचा हापूस आता घाऊक बाजारात दाखल झाला असून प्रति डझन 600 रुपयात त्याची विक्री होते। सध्या तरी या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलंय। दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडेतोड मतं मांडली आहेत। मराठी भाषेला मिळालेला अभिजातचा दर्जा म्हणून काही भाषा जिवंत राहणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला। महाराष्ट्रात होणारी प्रगती मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार असेल तर अशी प्रगती नको असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। मुंबईतील झोपड्यांसारखा पसारा जगात कुठे नाही, हे कुठेतरी थांबायला हवं। त्यासाठी आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका असं उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य शासनाला बजावलं। उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते आणि या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केलेत। सीएसएमटी, एलटीटी तसंच कल्याण या प्रमुख स्थानकात आजपासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे। मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे आणि त्यामुळे महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे। 1 मे 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटीवरून सकाळी 10:48 मिनिटांनी ते दुपारी 3:45 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे। वसई रोड ते वैतरणा या जलद मार्गावर ब्लॉक आहे। आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत अप फास्ट मार्गिका आणि डाऊन फास्ट मार्गिकांवर ब्लॉक आहे। महावितरणनं भांडूप परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सिंगल फेजच्या 1,03,925 आणि 3 फेजच्या 19,011 अशा एकूण 1,22,936 नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत। यात वाशी मंडळ कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक 52,472 तर ठाणे शहराअंतर्गत 33,657 आणि पेण कार्यालयाअंतर्गत 36,807 नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे।
सिडकोच्या तळोजा, खारकोपर, बावनडोंगरी आणि द्रोणागिरी या नवी मुंबईच्या वसाहती झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरतंय। या परिवर्तनामागे सिडकोनं दूरदृष्टीनं आखलेलं पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहेत। तर तळोजा आणि खारकोपरमध्ये मेट्रो स्थानकं आणि ट्रान्सपोर्ट हब्स उभारण्यात येत आहेत, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे। थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी राबवलेली अभय योजना 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे। त्यामुळे थकबाकीदारांना आता 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। मुंबई पालिकेनं रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल, अंधेरीतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय। सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झालाय। 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं पुरस्काराचं स्वरूप आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे। यात विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे। इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची खरेदी आपण त्याचे मूल्य ओळखून केली, प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी नव्हे, असा दावा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात केलाय। घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरात 11 ठिकाणी महापालिकेनं प्लाझ्मा मशीन बसवली आहे। पुढील वर्षभरासाठी या मशीनचं परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्यानं संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागानं यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार आणि ऑक्टोबरपासूनचा प्रोत्साहन भत्ता देखील दिलेला नाहीये आणि तो त्यांना त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांमध्ये आता नियमांचं पालन केलं जातं की नाही याची पाहणी विशेष मदत कक्षामार्फत करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये धर्मादाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे। मुंबई आणि उपनगरात एकूण 76 धर्मादाय रुग्णालयांचा समावेश असेल। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनास सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे। जिल्ह्यात जत, कवठे महाकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होणार आहे। 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय। अशात महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तुकाराम बाबा महाराज यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहे। येत्या काही महिन्यात या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं जाईल। मुंबईतील कोळीवाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी चटई निर्देशांकामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। मात्र हा FSI कागदावरच आहे आणि त्यामुळे कोळी बांधवांचं मोठ्या घरात राहण्याचं स्वप्न अधांतरीतच आहे। भारतानं चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीमध्ये 3रं स्थान मिळवलेलं आहे। भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 2546.7 लाख किलोवर पोहोचली आहे। यातून भारताला 7111.43 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली असून 2023च्या तुलनेमध्ये यात मोठी वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळानं नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील DPS तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कच्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणं अनिवार्य करण्यात आलंय। 25 एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी असं आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळानं मोठ्या थाटात एसटीच्या ताफ्यात शिवशाही बस दाखल केल्या। मात्र आता ऐन उन्हाळ्यात ज्यादा पैसे मोजूनही बहुतांश शिवशाहीतील वातानुकूलित यंत्रणा बंद राहत असल्यानं प्रवासी घामाघूम होत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना 40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। एका बचत गटाला मिळालेल्या टेंडरचं 8,12,000चं बिल मंजूर केल्याबद्दल 40,000ची लाच मागताना कारवाई करण्यात आली। मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या
सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे आणि त्यामुळे महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे। 1 मे 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या तिवसा इथे महामार्गावर वाहनांचा अपघात झाला होता आणि या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला। या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले। पोलिसांची गाडी ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वाराला गाडी खाली चिरडल्याचं यात स्पष्ट दिसतंय। त्यामुळे पोलीस व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। उजनी धरणातील पाणीसाठा वजा साठ्यात गेलेला आहे। धरणातून मागील 10 एप्रिलपासून सोलापूर आणि जिल्ह्यातील गावांच्या पाण्यासाठी 6000 क्युसेकनं आवर्तन सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी -0.6% पोहोचली आहे। गुहागरमधील पाट पन्हाळे ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आलाय। बाजारपेठेतील 200 ते 225 दुकानांचा कचरा 2 दिवसांपासून न उचलल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। उघड्यावर टाकलेला कचरा गुरांनी खाल्ल्यानं गुरं देखील आजारी पडल्याचा प्रकार समोर आलाय। वातावरणातील बदलाचा भाजीपाल्यावर परिणाम झाल्यानं आवक घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात साधारण 20 ते 30% वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय। गवार 120 रुपये किलो तर लिंबानं देखील 200चा टप्पा गाठलेला आहे। लोणावळ्यात ओला उबर सारख्या कंपन्यांमुळे स्थानिकांचा व्यवसाय धोक्यात आलाय। त्यामुळे ओला उबर सारख्या कंपन्यांना लोणावळ्यामध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी इथल्या टॅक्सी चालकांनी केली आहे। ऑनलाईन वाहतूक कंपन्यांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। शासनानं धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य केलं होतं। यासाठी 1,56,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पण यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन्ही विभागांकडे नोंदणी केल्याची बाब पुढे आली आहे। त्यामुळे या याद्यांची पडताळणी सुरू असून यातून 25,000वर नावं कमी होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या द्वारका परिसरात लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही। इथल्या फर्निचर कंपनीला लागलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मनसेच्या माजी नगरसेवकाच्या शाखेत जाऊन त्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या। याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहे। शिवसेना आणि मनसेच्या माजी नगरसेवकाच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ पाहता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पोलीस भरती निघणार आहे। 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठकही पार पडली आहे। तर एकाच वेळी एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार आहे। स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडेविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय। गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी आरोपपत्र दाखल केलंय। ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट आहे आणि त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल। धैसास कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलिसही तैनात करण्यात आलेत अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। पुणे पालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत। मजित्री ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यावधींच्या निविदा काढल्या जात आहेत। तसंच प्रशासक काळामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं होत असल्यानं पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। सिंधुदुर्गातील सावडावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे। उपसरपंचानंही मारहाण केल्याचा आरोप होतोय, तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही। तर सिंधुदुर्गाची बीडच्या दिशेनं वाटचाल होतोय असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। तर याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक करण्यात आली नाही। जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। ही आग इतकी भीषण होती की शिवारातील 5.5 एकरवरील बांबू जळून खाक झाला। या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यानं नागरिक हैराण झालेत। मालेगावात तापमानानं 43 तापमान ओलांडलेलं आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेतात, त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणं यात कोणतंही राजकारण नाही। मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आलेला नाही, केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलाय असं स्पष्टीकरण स्कर्टनं दिलंय। मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा रहित करण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे। सुमारे 9,000 कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान 4थी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे। या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे।
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावर येणार आहे। यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन देखील धरणातील पाणी झपाट्यानं कमी झालंय। उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत झाडू सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे। आठवड्याभरात याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे। हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवर कारवाई होणार आहे। यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या मुलीचा मृत्यू झाला। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यानं वन विभाग कर्मचाऱ्यांचीही चांगलीच कान उघडणी त्यांनी केली। राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली आहे। मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करतायत। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील महोत्सवाला हजर होते। पुण्यात मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं। यावेळी लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुढील 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवलाय। तसंच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा, वाढलेला उष्मा असं वातावरण आणखी काही दिवस सहन करावं लागणार आहे। सध्या उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश राहणार आहे आणि 22 एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपलं सरकार पोर्टलवरून सेवा देताना किंवा तक्रारी सोडवताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असते। त्यामुळे आता आपलं सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवांमध्ये विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। पन्हाळा, ज्योतिबा, शिपेकरवाडी, सातेरी डोंगर, आपटी, मराठवाडी आणि नागदेववाडी तसंच कुपलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील 8 गावात असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। याकरता डीपीआर तयार केला जाणार आहे। तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनाने 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्यानं हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे। तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक 29 एप्रिलला चोंढी इथे आयोजित करण्यात आली आहे। बैठकीत त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, बंदरे आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामं हाती घ्यावीत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या 123 नव्या सीएनजी बस सदोष असल्यानं त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे। सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठवण्यात आल्या असून बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनानं घेतला आहे। राज्यातील सहकारी कारखान्यांकडून देय असलेल्या ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर, वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारनं 5000 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे। मात्र अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी 30 हेक्टर जागेचं संपादन अद्यापही बाकी असून हे काम महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळानं जिल्हा प्रशासनाला केली आहे। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा साखर गाळप हंगाम पूर्ण झालाय। यंदा साखर कारखाने 12% उतार्यानं 12,55,149 साखर पोत्यांचं यशस्वीरित्या उत्पादन करत यंदाचा गाळप हंगाम पूर्ण केला। पिंपरी चिंचवडमधल्या क्रांतीवीर चापेकर वाडा स्मारकाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे। या वाड्याचं भव्य संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलं असून त्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल। अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला। या विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी 90% लोकांची इच्छा असल्याचं मनसेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी म्हटलंय। विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव न दिल्यास जनता सरकारला उत्तर देईल असा इशारा पप्पू पाटील यांनी दिला। वक्फ संशोधन कायद्यावर झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं वक्फ बाय युजर आणि रजिस्टर्स वक्फ मालमत्तांना हात न लावण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे। मात्र ज्या मालमत्तांची कुठलीही नोंद नाही, कुठलीही कागदपत्र नाहीत अशा मालमत्तांचं या आदेशान्वये काय होणार, अशा जमिनींचे कागद दाखवण्यास सांगता येईल का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। पश्चिम बंगालमधील हावडा इथे चालत्या बसमध्ये अचानक आग लागल्यानं चेंगराचेंगरी झाली। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकानं
शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुजरातमधील वलसाडमध्ये राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकला आग लागली. ट्रकमध्ये ज्वलनशील रसायनांनी भरलेले ड्रम असल्यामुळे आगीनं काही क्षणातच भीषण रूप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. यूपीतील आग्रा येथील रील बनवताना काही मुलं धोकादायक स्टंट करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये काही मुलं 5 ते 6 वाहनांवर जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसून येत आहेत. या मुलांचा पोलिसांकडून शोध घेतला जातो. पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळे राज्यातील 26,000 शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचा आरोप एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी केला आणि संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला. दिल्लीच्या सीलमपूर परिसरात अल्पवयीन मुलाची चाकूनं वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबियांनी रस्त्यावर उतरत गोंधळ घातला तसंच आरोपीच्या अटकेची मागणी केली. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे विद्यापीठात गोळीबारानं खळबळ उडाली आहे. या दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली.